ठाकरे बंधू वारंवार एकत्र येतात पण जाहीर काहीच करत नाहीत। त्यांना कोणाची भीती वाटते का, असा सवाल राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी उपस्थित केला। नगर परिषद निवडणूक प्रचारानिमित्तानं राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार सोलापुरात आले होते। त्यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। शिवसेना, उबाठा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षाचे नेते म्हणजे ठाकरे बंधू हे मुंबईच्या कार्यक्रमांमध्ये वारंवार एकत्र येतात, पण ते काय करणार आहेत हे जाहीर मात्र करत नाहीत। त्यांना नक्की कुणाची भीती वाटते? त्यांना एकत्र यायचं आहे पण ते घोषित करत नाहीत, याचा अर्थ कुठंतरी माशी शिंकते असा होतो। त्यांनी एकदा ठरवावं एकमेकांवर विश्वास आहे की नाही, दोघं एकत्र येण्याची हिंमत आहे की नाही। त्यांचं एकदा ठरलं की मग मी त्यांना 100 प्रश्न विचारायला तयार आहे, असं मत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केलं। निवडणुकीत जवळपासला काहीच अर्थ नसतो, जे होईल निर्णय त्याच्यानंतर पुढे बोलताय। आज तरी त्यांना दोघांना असं काय आहे, अशी कुठली भीती आहे की त्यांना एकत्र यायचं तर ते घोषित करत नाही? असा काय अविश्वास आहे दोन पक्षांमध्ये आपापसात असेल तर की ते अजून आम्ही एकत्र आहोत हे घोषित करत नाही? कुठेतरी माशी शिंकते आहे। मग त्यांनी एकदा ते ठरवावं एकमेकावर विश्वास आहे की नाही, अविश्वास आपापसात आहे की नाही, दोघं एकत्र येण्याची हिंमत शब्द वापरतोय मी, आहे की नाही, त्यांनी एकदा ठरवावं। त्यांनी एकदा ठरवून घोषित केले 100 प्रश्न विचारेन, 100 सोडणार नाही। नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुती सगळीकडे एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे आहेत। भाजप शिवसेनेवर टीका करते, शिवसेनेच्या नेत्यांकडून भाजपवर टीका होत आहे, त्यामुळे वातावरण कुठंतरी कलुषित होत आहे असं जनमानसाचं मत झालेलं आहे। त्याबद्दल तुमचं मत काय? निवडणुकीच्या प्रचारात आरोप प्रत्यारोप होत असताना प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, यामध्ये जनतेत चर्चा होते, त्याचा बॅड इफेक्ट होऊ नये याबद्दल आमचे प्रयत्न आहेत। प्रत्येक ठिकाणी आम्ही निवडणूक लढवतोय, विरोधकांना स्पेस मिळू नये याची दखलही आम्ही घेत आहोत, असंही आशिष शेलार म्हणाले। निवडणुकांच्या प्रचारामधनं अशा पद्धतीची वक्तव्य समोर येत आहेत, याबद्दल जनतेत चर्चा, जनभावना जरूर याचा विचार महायुतीचे आम्ही सर्व नेते करतोच आहोत। निवडणुकात प्रत्येक पक्ष आपली निवडणूक लढवतोय आणि त्या ठिकाणच्या असलेल्या मुद्द्यांवर विरोधकांना काही स्पेसच मिळू नये, सर्वसाधारण महायुतीत आम्ही लढायचं ठरवलंय, तरी काही ठिकाणी विरोधकांना स्पेस मिळूच नाही या अर्थाने सुद्धा काही वेळेला वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या जातात। यातना स्वतःचा उमेदवार, स्वतःचा पक्ष जिंकला पाहिजे यासाठी एक मुद्दे मांडले जातात। लोकशाहीमध्ये या पद्धतीच्या हा लोकशाहीचा महोत्सव आहे निवडणूक म्हणजे, तर या सगळ्यात हा शिमगा होतो, तो टाळला तर बरा।